श्री गणेशाय नमः. अवधूतचिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाळा, तुझी खूप मोठी प्रतीक्षा संपली आहे. खूप मोठा आनंद देणारा तुझ्या जीवनातील सर्वोत्तम काळ सुरू झाला आहे. होय, आज तुझ्या प्रतीक्षेचा अंत होणार आहे. तू जे काही माझ्याकडे मागतोस त्याची सुरुवात झाली आहे. काही संकेत तुला मिळू लागतील. तुझ्या जीवनात ती आर्थिक संपन्नता, ते आनंदाचे क्षण, ते आरोग्य भरलेले क्षण येत आहेत. तुम्ही ज्या ज्यासाठी प्रार्थना केली आहे तेच आता विपुल प्रमाणात तुम्हाला प्राप्त होण्याची नवनवीन संधी वेळोवेळी प्राप्त होत राहील. तुम्ही ज्या गोष्टींची खूप काळपर्यंत वाट पाहिली आहे, काही गोष्टींसाठी तुम्हाला थांबावे लागले आहे, पण आता मात्र तुमची ती सर्व काही चिंता, काळजी आणि तुम्ही घालवलेले क्षण आता सार्थकी लागण्याची शुद्ध आणि पवित्र वेळ आली आहे. होय, आनंदित व्हा, कारण तुमच्या जीवनात सर्वोत्तम काळ सुरू झाला आहे. तुमच्या मनाप्रमाणे खूप काही गोष्टी आता घेता येतील, वागता येईल. तुम्हाला मान सन्मान प्राप्त होईल. तुमचे मोठे देखील तुमचा तो सर्व काही थाट पाहून आनंदी होणार आहेत. लक्षात घ्या की हा काळ सुखाचा, आनंदाचा आहे. तो आनंद वेचा. प्रत्येक पावलासोबत पुढे चालत असताना विश्वास ठेवा. देवाच्या आशीर्वादांना स्वीकार करा. देव तुम्हाला त्या ठिकाणी उंचावतो जिथे तुम्हाला तुमच्या ठिकाणी काही नकारात्मक गोष्टी जाणवतात. त्या सर्व काही देव आज बाजूला करण्यासाठीच इथे उपस्थित आहे. तुम्ही जर देवाची उपस्थिती या क्षणाला स्वीकार करत असाल तर मोठा अद्भुत चमत्कार तुमच्या मार्गात येणार आहे. तुमची प्रतीक्षा संपली आहे. माझ्या बाळा, मला तुझ्यासाठी ते सर्व कार्य करून द्यायची आणि तुला पुढं न्यायसाठी, आशीर्वाद देण्यासाठी मी मुद्दाम इथे आलो आहे. तू जर हा संदेश एकाग्र मनाने पुढील काही मिनिटे ऐकत असशील तर तुझ्यावर याचा सकारात्मक परिणाम होईल. तुझ्या मनातील ती सुप्त इच्छा मी जाणूनच हा संदेश पाठवला आहे. एकाग्र मनाने एकांतात तुला जेव्हा शांतता मिळेल तेव्हा हा संदेश ऐकून बघ. तुझ्यासाठी सर्व काही तुझं सुख वाढवणारं, तुझ्यावर माया करणारे नाते आता तुझ्या जवळ असतील. होय, तुम्ही जे मागत आहात तेच मिळणार आहे. कालपर्यंत लोक तुमच्या काही गोष्टींना नकारात्मक मानत होते, समजत होते आणि तुम्हाला पुढे जाण्यापासून नेहमीच थांबवण्याचा प्रयत्न करत होते. पण आता मात्र तेच लोक तुमच्या पुढे येऊन तुम्हाला सन्मान देतील आणि तुम्ही सहज पुढे जाल. तुमच्या शक्यता वाढवणारा हा दिव्य पवित्र संदेश एकाग्र मनाने ऐकत राहा. काहीतरी कारण आहे ज्यामुळे नक्कीच तुम्हाला ते अनुभव करायला मिळणार आहेत. होय, या रात्रीतील शांतता तुम्ही अनुभवणार आहात. देव तुमच्यावर कृपादृष्टीने आशीर्वादांचा वर्षाव करतो. उद्याची पहाट तुमच्यासाठी खूप मोठा आनंद घेऊन येत आहे. त्यासाठी तुम्ही तयार आहात? जर तयार असाल तर होय देवा, मी तयार आहे असे टाईप करा. बाळा, कदाचित तुला वाटत असतं की प्रार्थना केल्याने देव ऐकतो का, खरोखर उत्तर देतो का? तर हा संदेश तुझं उत्तर म्हणूनच तुझ्यापर्यंत पाठवलेला आहे. जे बंद दरवाजे आहेत ते आता तुझ्यासाठी उघडल्या जात आहे. हसतमुखाने त्यात शिरण्याचा प्रयत्न कर, कारण ते सर्व काही तुझ्यासाठीच उघडल्या गेले आहे. उशीर होणार नाही. आता नकारात्मक गोष्टी तुमच्यापासून वेगळ्या केल्या जाणार आहेत. तुम्ही फक्त तुमची प्रतीक्षा पूर्ण झाल्याचा अनुभव घ्या. आता तुमच्यासाठी ते शेवटपर्यंत आनंद आहेत. कदाचित
काही कारणं होती ज्यामुळे तुम्ही मागे होता असं तुम्हाला वाटत होतं. पण देव कधीही तुमच्यासोबत आहे. तुम्हाला मागे नाही तर नेहमीच तुम्हाला पुढे नेतो. तुम्ही आता आनंदाने भरणार आहात. पूर्ण दिवस तुमच्यासाठी सुखाचे आनंदाचे आहेत. या महिन्यात तुमच्यासाठी खूप काही गोष्टी मनाप्रमाणे घडणारा शुभ काळ येत आहे. काही संधी चालून येतील. तुम्ही त्या स्वीकार कराव्या. परंतु काही गोष्टी लक्षात ठेवा ज्या मी आज तुम्हाला सांगत आहे. काही माहिती जी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना परत परत सांगत असता. आपल्या घरातील किंवा आपल्या व्यवसायातील काही गोष्टी तुम्ही इतरत्र सांगता त्या थांबवा. कारण कधीकधी प्रत्येकच जण तुमच्यासाठी योग्य मार्ग, चांगल्या गोष्टी, चांगले सुचवणे, चांगले मार्ग आणि शुभ गोष्टी चिंततो असे नाही. तर कधीकधी तुम्ही ओळखण्यात चूक देखील करू शकतात. तुमच्याच जवळची कुणीतरी व्यक्ती जी नेहमीच तुमच्या अवतीभोवती असते तीच व्यक्ती तुमच्यावर काही कट कारस्थान करू शकते. तुमच्या त्या झालेल्या संपूर्ण कार्यात विघ्न आणू शकते. म्हणूनच सावधान. काही लोक फक्त तुमचा गैरफायदा घेण्यासाठीच तुमच्या आजूबाजूला डोलत असतात. लक्षात घ्या. मी आज त्यांची खूण तुम्हाला सांगणार नाही, पण तुम्ही मनोमन विचार केला की ते तुम्ही समजणार आहात. होय, कारण काही लोक फक्त दिखाव्यापुरते जवळ येतात आणि त्यांचा संपूर्ण फायदा करून घेण्यासाठीच तुमच्यापर्यंत रेंगाळतात आणि त्यांची कामं मात्र झाली की ते कधी निघून जातात हे तुम्हाला देखील कळत नाहीत. मी म्हणतो, मित्र ठेवा, मैत्रिणी ठेवा, सर्व काही करा, पण योग्य वेळेपर्यंत. प्रत्येक गोष्टीची सांगण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक गोष्ट दुसऱ्याला घरातली किंवा इतर गोष्टी सांगण्यासारख्या नसतात. कारण कधीकधी लोक त्याचा गैरफायदा घेतात. म्हणूनच तुम्ही तुमच्या मनावर ताबा ठेवा, बोलण्यावर ताबा ठेवा. प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. देव म्हणतात काही गोष्टी या आपल्या घरापुरत्याच मर्यादित ठेवा आणि काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत त्या तुम्ही बाहेर सांगू शकता. काही गोष्टींवर तुम्हाला अत्यंत शुभ बातम्या कळणार आहेत. होय, लवकरच तुमचं जीवन अधिक सुखाने, आनंदाने, आर्थिक संपन्नतेने परिपूर्ण होणार आहे. हा काळ सर्वोत्तम काळ आहे जो तुमच्या संपूर्ण जीवनातील सर्वोत्तम काळ तुम्ही मानणार आहात. होय, तुमच्यासाठी तो सर्व काही काळ सुखाचा, आनंदाचा असेल. आता प्रत्येक क्षण तुमच्यासाठी नवीन आणि नवीन काहीतरी देणारा आहे. जे आजपर्यंत तुम्ही अनुभवलेलं नाही ते देखील अनुभवायला मिळणार आहे. सुखाची सुरुवात होत आहे. त्या आनंदात राहा, आनंद स्वीकार करा. जिथपर्यंत तुमचं जीवन आहे तिथपर्यंत हा आनंद तुमच्या सोबत असेल. कायमस्वरूपी, कायमस्वरूपी तुमच्या सोबत असेल. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जे कोणी भक्त जिथे जिथे ऐकत आहेत ती जागा पवित्र होईल. ऐकणारे मन, हृदय पवित्र होईल आणि जिथे कुठे हा संदेश ऐकला जात आहे तिथे आनंदाच्या बातम्या वारंवार येऊ लागतील. तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ सुरू झाला आहे. स्वामी तुमच्यावर कृपादृष्टीने आशीर्वादांचा वर्षाव करत आहेत. तो स्वीकार करा. आनंदी राहा. प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंदाचा आहे, उत्साहाचा आहे. हा महिना तुमच्यासाठी खूप आनंददायक आहे. श्री स्वामी समर्थ हा जप करत राहा. स्वामी तुमच्याद्वारे केलेली प्रार्थना आणि तुमच्याद्वारे केलेले नामस्मरण स्वीकार करत आहे. ते सर्व काही आनंद स्वामी तुमच्या मार्गात देत आहेत ते स्वीकार करा. आनंदी राहा आणि आपल्या कुटुंबाला योग्य तो मान, सन्मान आणि प्रेम देत राहा. सर्व काही तुमच्यासाठी प्रेमानेच फुलून जाणार आहे. त्यामुळे ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ परिणामकारक आहे. स्वामी माऊलीचा जप तुमच्यासाठी आनंद देणारा आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय